नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगची सुरुवात धारा काढून. आमच्या आरू पण धारा काढू लागते. मग पिकअप आलं दूध न्यायला. 3-4 फॅट बसली. तुमची किती फॅट बसते कमेंट करून सांगा. मग काय रानात गेलो घास कापायला. रोज सकाळी काम असतं घासाचं, सकाळी 9 ते 10. बाहुबलीने जसे शिवलिंग उचललं होतं जसं भारा उचलला आणि आलो घरी घेऊन. मित्रांनो, गायांसाठी सर्वात उत्तम चारा आहे हा मेथी घास. एक वेळ अवश्य ट्राय करा, फॅट पण वाढल. आज आहे शनिवार, मग गावातल्या मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि निघालो जामखेडला. शनिवारी जामखेडला आलं की पहिलं गायांच्या बाजारात चक्कर टाकावं लागते ना दो. दूध 25 रुपये लिटर झालं तरी गायांच्या किमती काय कमी होत नाहीत. 80-90 हजाराशिवाय बोलायचं नाही काय. कसा आहे बाजार जामखेडचा? चंगू मंगू दिसतात का? या दोन मित्र आणले होते सोबत. ते म्हणले लय फिरवलंय बाजारात, तो आता काहीतरी खर्च कर. मग काय, कालच आपलं इंस्टाग्रामचं 57 रुपये पेमेंट आलं तर म्हटलं चला खर्च करू. मग त्यांना जामखेड मधलं फेमस ताक पाजलं. मग त्यांना सोडलं त्यांच्या वाटेला. मी आलो श्री नागेश्वर मंदिर जामखेड. जामखेडला आलोय आणि नागेश्वर मंदिरात गेलो नाही असं होत नाही. जामखेडच्या नागेश्वर मंदिरात आलं की मन असं प्रसन्न होतं. मग मी आणि केशव आलो तर जामखेडच्या मंडईत बाजार करण्यासाठी. बाजार केला आणि निघालोत. मग केशवने बी खर्च केला, लस्सी पाजली. घरी येतो की नाही तोपर्यंत रानात गेलो. कडवायची गाडी भरून आणली. मित्रांनो, दूध व्यवसाय करणाऱ्याला दिवसभर कुठं गेले तरी चालतं, पण सकाळ आणि संध्याकाळी घरीच लागतं. मग गाया पाणी पाजून घेतल्या. या आरूला लई पाणी खेळायचा नाद आहे, सारखं मध्ये मध्ये करते. मग गेलो नेपियर काढायला. घेऊन आलो घरी कुटी करण्यासाठी. कुटी करून गायांना टाकली. मग संध्याकाळी धारा काढल्या आणि आजच्या व्लॉगचा निरोप घेतला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा. खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलाय. थँक्यू.